नमस्कार मित्रांनो, संग्राम पेटके चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण हा आठवडा जर बघितला तर एक प्रकारचा खूप व्हॉलॅटाईल आठवडा होता. तर ह्या जर तुम्हाला ज्या डेली वीकला ह्या तर तुम्हाला 5 ते 6 कॅन्डल दिसतात. तर बघितलं तर एक दिवस ग्रीन, एक दिवस रेड, एक परत पुन्हा एकदा ग्रीन, पुन्हा एकदा रेड. तर एक प्रकारचा चॉपी सेशन आपल्याला इथं बघायला मिळाला. चांगली व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली. ज्यांनी कोणी क्विक ट्रेडिंग किंवा त्याला आपण स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणलं असेल, जे इंडेक्स ऑप्शनमध्ये ज्यांनी घेतलं असेल ते त्यांनाच प्रॉफिट मिळालं असेल, किंवा जे ऑप्शन सेलर्स आहेत त्यांना तिथं चांगलं प्रॉफिट मिळालं असेल. एक मोठ्या प्रकारचं ऑप्शन बाईंग करून कोणालाच प्रॉफिट झालं नसावं असं तरी मला वाटते, कारण सेशनच असा होता की ज्याच्यामध्ये प्रॉफिट तसं होणं खूप अवघड होतं. तर हे एक मी फिबोनाची रिट्रेसमेंट दाखवलेलं आहे. आणि आता न्यूज पण आपण बघतोय की युद्धाचं न्यूज पण आहे. तर त्यानुसार आपण एक न्यूज बेस्ड आणि प्लस टेक्निकल बेस्ड जर बघितलं तर आता मार्केट अजूनही 17,000च्या वर आहे. 17,000च्या वर मार्केटनं क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे तसं अजून बेरिश मार्केट नाही आहे. पण जर आपण एक आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जर आपण बघायला गेलो तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स पण अजून एक 50च्या वरती आहे, पण थोडीशी शिफ्ट झालेली दिसते. त्यामुळे जर मार्केट जर खाली आले तर मार्केटचा पहिला सपोर्ट आहे 16,800 ते 16,700. तर 16,800 हा एक मेजर सपोर्ट आहे की तो जर ब्रेक केला तर 16,400 पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. वरच्या लेवलला पहिल्या 17,500ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तुम्ही जर बघू शकता इथं जर हाय बघितला तर 17,450च्या आसपास आहे. तर इथे एक चांगलं सेलिंग, ह्या पॉईंटला एक चांगलं सेलिंग आहे किंवा सेलर्स बसलेले आहेत. त्यामुळे वरच्या पॉईंटला जर बघितलं 17,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि खालच्या पॉईंटला बघितलं तर 16,800 किंवा 16,700 हा एक सपोर्ट आहे. तर ह्या दोन लेवल्स आपण लक्षात ठेवायचे आहेत निफ्टीसाठी. तर आपण आता बघूया असे कोणते तीन शेअर्स आहेत जे ह्या आठवड्यासाठी आपण बाय करू शकतो की जे आपल्याला एक 4 ते 5 to 7% आपल्याला रिटर्न देऊ शकतात. ओके, तर त्यासाठी मी एक इंडिकेटर ऑन करतो की 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज. तर ते आपण ऑन करतो आणि तर पहिला शेअर मी घेतलेला आहे तर तो म्हणजे DLF. ओके, DLF जर बघितला एक रिअल इस्टेटमधला स्टॉक आहे. तर ऑलमोस्ट तो आता एक इथे जर एक बघितला एक पॅटर्न आपल्याला दिसतोय, जस्ट काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न आहे आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बघितला तर तो एक अपट्रेंडमध्ये आपल्याला दिसतो इथे. तर हा स्टॉकसुद्धा तुम्ही बाय करू शकता. हा एक चांगला झोन आहे या पॉईंटला 360 ते 365. तर ह्या झोनला तुम्ही बाय करू शकता आणि इथून पुढे याचं टार्गेट जर बघितलं तर 400पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. तर हा एक स्टॉक महत्त्वाचा आहे. स्टॉक जर बघितला तर स्टॉकचा पी हा सेक्टरपेक्षा थोडासा कमी आहे. सेक्टरचा पी पण 86 आहे. एंट्री पॉईंट गुड टाईप टू कन्सिडर आहे. एका वर्षाचा जर रिटर्न बघितला DLFचा तर तो 30% आहे. 1 वीकचा बघितला तर तो निगेटिव्ह आहे, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट आहे. 1 मंथचा जर बघितला तर तो 7% आहे. तर हा एक आपल्याला एक शॉर्ट टर्मसाठी हा तुम्ही शेअर बाय करू शकता. तरी पण तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, तुमच्या ॲडवायझरला विचारा, कारण हा स्टॉक एक लार्ज कॅप कॅटेगरीतला स्टॉक आहे. तुम्ही बघू शकता लार्ज कॅप कॅटेगरीतले स्टॉक असतात ते स्लो मूव्ह करतात पण तुम्हाला एक चांगले रिटर्न देतात. रँक बघितला तर 52वा याचा रँक आहे. तर रेव्हेन्यू बघितला तर कोरोनाच्या काळात थोडं रेव्हेन्यू कमी झालं होतं, पण पुन्हा आता त्याला एक चांगलं आता बळ मिळालेलं आहे आणि हा स्टॉक हा अपट्रेंडसाठी हा वर जाऊ शकतो. याचं ऑलमोस्ट टार्गेट आहे 400 ते 410पर्यंत याचं टार्गेट आहे. तर हा आपला पहिला स्टॉक आहे. दुसरा स्टॉक मी घेतलेला आहे तो म्हणजे तो सुद्धा याच सेक्टरमधला आहे. तो म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टी माणसं घरे बाय जी करतात त्यावेळी त्याचा एक प्रकारचा ब्रँड असतो किंवा त्याची ब्रँड व्हॅल्यू असते. तशी गोदरेज प्रॉपर्टी हा एक प्रकारचा ब्रँड आहे. जरी सिमेंट सळ्या जर महागल्या असतील तरीसुद्धा काय शेवटी एक ब्रँड असतो. गोदरेज प्रॉपर्टी म्हणजे काही ब्रँड आहे, यांचे घरे क्वालिटीचे असतात. तर हा एक शेअर आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. शॉर्ट टर्मसाठी किंवा ट्रेडिंग बेटसाठी तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. जर एक वर्षाचा रिटर्न बघितला ह्याचा तर एक 19%च्या आसपास आहे. 1 वीकचा बघूया आपण आणि आत्ता जर 1 वीकचा एक ऑलमोस्ट फ्लॅट रिटर्न आहे. 1 डेचा लास्ट सेशनला तो ऑलमोस्ट फ्लॅट राहिलेला आहे. तर गोदरेज प्रॉपर्टी जर बघितलं तर 1623 रुपयाला आहे. एंट्री पॉईंट गुड टाईम टू कन्सिडर आहे. थोडासा हा स्टॉक ओव्हर व्हॅल्युएशन आहे, म्हणून हा स्टॉक आपण ट्रेडिंगला घेऊया किंवा हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टला ठेवू शकताय. पी हा खूप महाग आहे ॲज कम्पेअर्ड टू सेक्टर पी, आणि रिटर्नच तसे दिलेले आहेत. पण ह्या वर्षी जर बघितलं तर ह्या वर्षी थोडासा डाऊन ट्रेंड आहे. तर हा स्टॉक
घेण्यापूर्वी तुम्ही स्वतः विचार करा, टेक्निकल ॲनालिसिस करा आणि मगच तुम्ही हा स्टॉक घ्या. अदरवाईज तुम्ही हा वॉचलिस्टमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर तो म्हणजे गोदरेज प्रॉपर्टी. ओके. तर गोदरेज प्रॉपर्टी एक डाऊन ट्रेंडचा स्टॉक आहे. ऑलमोस्ट त्याने तुम्ही बघू शकता की हा 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे याला टच करतो आणि तो खाली येतो. म्हणजे हा एक त्याचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज. जोपर्यंत 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर हा क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत हा स्टॉक अपट्रेंडला जाणार नाही. जर मागे जर बघितला ज्यावेळी हा बॅक टेस्टिंग जर केलं तर ज्यावेळी 50 डेजच्या वर ग्रीन कॅन्डल बनलेली आहे तिथून पुढे स्टॉक वर गेलेला आहे. पण बाय कधी करायचा, त्याच्या वर बाय करायचा. म्हणजे आता जर हा स्टॉक यानं क्लोजिंग दिलेला आहे तर हा तुम्हाला बाय करायचा असेल तर 1635.50 म्हणजे 1636च्या प्राईसला तुम्हाला बाय करावं लागेल. आणि याचा स्टॉप लॉस जर तुम्हाला 1500चा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता. आणि मग याचं टार्गेट तुम्ही 1800पर्यंत याचं पहिलं टार्गेट असेल. 1750 ते 1800 याचं पहिलं टार्गेट असेल. तिथून पुढे हा स्टॉक 2000पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बघितला तर तो सुद्धा वाढत चाललेला आहे. तर हा एक स्टॉक आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. दुसरा स्टॉक एक आपण बघूया जो एक IT सेक्टर मधला आहे. इन्फोसिस. तर इन्फोसिस का घेतला आहे, कारण डॉलर वाढत आहे, रुपया थोडा पडत आहे आणि हा स्टॉक म्हणजे सॉफ्टवेअर कॅटेगरीचा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. कारण ऑलरेडी हा स्टॉक ज्यांनी हा 1600च्या आसपास बाय केला आहे किंवा 1650च्या आसपास त्यांना चांगले रिटर्न मिळाले असतील. कारण हा एक त्याचा स्ट्रॉंग बाय झोन आहे किंवा सपोर्ट झोन आहे. हा जर बघितला 1640 किंवा 1650 ते 1660 हा त्याचा एक स्ट्रॉंग बाईंग झोन आहे. पुन्हा हा स्टॉक ह्या प्राईसला येऊ शकतो. आता इथं जर तुम्ही बघितला तर एक प्रकारचा एक बॉक्स तयार झालेला आहे. मला तरी असा बॉक्स दिसतो. तुम्ही बघू शकता इथे. ओके. तर आपल्याला काय करायचं, हा बॉक्स कधी तुटेल हा आपल्याला याचा ॲनालिसिस करायचा आहे. ज्यावेळी हा स्टॉक ज्यावेळी कॅन्डल ह्या बॉक्सच्या बाहेर क्लोजिंग देईल त्यावेळी तुम्हाला बाय करायचा. और जर खाली पडला तर पुन्हा हा स्टॉक काही 1750 किंवा 1700च्या आसपास हा स्टॉक येऊ शकतो. त्यावेळी निश्चित तुम्ही हा स्टॉक बाय करा. इन्फोसिस एक चांगल्या कॅटेगरीचा स्टॉक आहे. लार्ज कॅप निफ्टी 50 मधला एक मेजर स्टॉक आहे. तर आपण बघूया इन्फोसिस. ओके. तर बघितला तर इन्फोसिसचा 1 वर्षाचा रिटर्न जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट 40% आहे. 1 वीकचा रिटर्न बघितला तर तो फ्लॅट असेल. ओके. 1 मंथचा, कारण 1 महिन्यात ह्या मार्केट खूप अप अँड डाऊन झालेला आहे. 1 महिन्यामध्ये 12%च्या आसपास ऑलमोस्ट यांनी रिटर्न दिलेले आहे. सो हा स्टॉक रिटर्न देणार आहे. लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे. स्टॉकचा रँक आहे 4. हा स्टॉक जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा. तुम्ही हा ॲक्युमुलेट करा, ह्याच्यामध्ये SIP करा, पण हा स्टॉक तुम्ही घ्या. सगळीकडे तुम्हाला ग्रीन कलर दिसेल. इंटरेस्ट थोडासा ओव्हर व्हॅल्युएशन आहे कारण सेक्टरच्या पेक्षा थोडा स्टॉक महाग आहे. फोरकास्टिंग पण 89% फोरकास्टिंग आहे. तुम्ही बघू शकता. फायनान्शियल ट्रेंड्स बघायलाच नको, कारण हा एक लार्ज कॅप कॅटेगरीचा 4 नंबरचा स्टॉक आहे. तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा. खाली पडला तर निश्चित बाय करा. प्रत्येक डीपला मार्केट आता खाली पडण्याचे चिन्ह दिसत आहेत. प्रत्येक डीपला हा स्टॉक तुम्ही बाय करायलाच पाहिजे. तर हे आहेत ह्या वीकचे 3 स्टॉक. ॲनालिसिस करा, स्वतः ॲनालिसिस करा, तुमच्या ॲडवायझरना विचारा आणि मग स्टॉक बाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय फॉर नाऊ.